आज आपण एका अशा माणसाविषयी बोलणार आहोत ज्याने शिक्षणाची सगळी व्याख्याच बदलून टाकली. त्यांचं नाव आहे जॉन ड्यूई आणि त्यांची एक साधी पण जबरदस्त कल्पना होती, कृतीतून शिक्षण. हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा, किंबहुना क्रांतिकारक आहे. पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न: खरं शिक्षण म्हणजे नेमकं काय? फक्त पुस्तकं वाचणं, घोकंपट्टी करणं आणि परीक्षेत चांगले मार्क मिळवणं? साधारण 100 वर्षांपूर्वी जेव्हा शिक्षण याच चौकटीत अडकलेलं होतं, तेव्हा एका माणसानं हाच मूलभूत प्रश्न विचारला होता. चला तर मग ओळख करून घेऊया याच विचारवंताची, ज्यांच्या विचारांनी शिक्षणाच्या दुनियेत खळबळ माजवली. त्यांचं नाव होतं जॉन ड्यूई. जॉन ड्यूई हे एक अमेरिकन विचारवंत होते. अशा काळातले जेव्हा जग खूप वेगाने बदलत होतं, नवी आव्हानं समोर येत होती, आणि तेव्हा त्यांनी विचार केला की आपलं शिक्षण या बदलांसाठी तयार आहे का. आणि त्यातूनच त्यांनी शिक्षण पद्धतीला एक नवी दिशा देणारे विचार मांडले. ड्यूई यांनी त्यावेळच्या पठळीतल्या शिक्षण पद्धतीला थेट आव्हान दिलं. त्यांचं स्पष्ट मत होतं की शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात केवळ माहिती भरणं नाही. मग काय आहे शिक्षणाचं खरं स्वरूप? चला समजून घेऊया. त्यांनी मांडली कृतिशील शिक्षण ही संकल्पना. म्हणजे काय तर खरं आणि टिकणारं शिक्षण तेव्हाच मिळतं जेव्हा विद्यार्थी वर्गात फक्त बसून ऐकत नाहीत, तर स्वतःच्या हाताने काहीतरी करतात, प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि मग त्या अनुभवावर विचार करतात. ड्यूई यांच्या सगळ्या विचारांचा गाभा याच एका वाक्यात आहे: शिक्षण ही काही फक्त ऐकण्याची गोष्ट नाही. विद्यार्थी हे निष्क्रिय श्रोते नसावेत, तर ते कर्ते असावेत. सोप्या भाषेत सांगायचं तर लर्निंग बाय डुईंग, म्हणजे काहीतरी करूनच, अनुभवातूनच खरं ज्ञान मिळतं. पण ड्यूई फक्त विचार मांडून थांबले नाहीत. ते केवळ कागदावर लिहिणारे विचारवंत नव्हते. त्यांनी आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शिकागोमध्ये एक जबरदस्त प्रयोग केला. एक अशी शाळा उघडली जी त्यांच्या विचारांची एक जिवंत प्रयोगशाळा बनली. साल होतं 1896. शिक्षण इतिहासातलं एक खूप महत्त्वाचं वर्ष. याच वर्षी ड्यूई यांनी शिकागोमध्ये ही शाळा सुरू केली. पण ही काही 4 भिंतींची शाळा नव्हती. ही होती एक एज्युकेशन लॅब, म्हणजेच एक शिक्षण प्रयोगशाळा, जिथे त्यांचे क्रांतिकारक विचार प्रत्यक्षात उतरवून तपासले जाणार होते. आणि हीच प्रयोगशाळा पुढे जाऊन ड्यूई स्कूल या नावाने जगभर ओळखली जाऊ लागली. इथे मुलांना पुस्तकातलं जग नाही, तर खरंखुरं जग अनुभवातून शिकवलं जायचं. ही शाळा म्हणजे ड्यूईंच्या विचारांची एक प्रकारे अग्निपरीक्षाच होती. कृतीतून शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व यांसारख्या कल्पना त्यांनी इथेच प्रत्यक्षात आणल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. तर मग या शाळेतून, या प्रयोगातून नक्की काय सिद्ध झालं? ड्यूईंचे नेमके कोणते विचार होते जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात? चला त्यावर एक नजर टाकूया. ड्यूईंच्या विचारांचे 3 मुख्य स्तंभ होते. पहिला म्हणजे कृतिशील शिक्षण, म्हणजे मुलं एकत्र येऊन एखादा छोटा पूल बांधतायत आणि त्यातूनच विज्ञान आणि गणिताची तत्त्व शिकतायत. दुसरा मुद्दा शिस्त, पण आत्मसंयमावर आधारलेली, म्हणजे छडीच्या भीतीने नाही, तर जबाबदारीच्या जाणीवेतून येणारी शिस्त, जसं की बागेतल्या रोपांची काळजी घेणं. आणि तिसरा महत्त्वाचा विचार म्हणजे व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देणं. मातीकाम, सुतारकाम यांसारखी कौशल्य मुलांना शिकवली पाहिजेत, जेणेकरून शिक्षण फक्त पुस्तकी न राहता त्यांना खऱ्या आयुष्यासाठी तयार करेल. 100हून अधिक वर्ष झाली, पण ड्यूई यांचे विचार आजही आपल्याला आरसा दाखवतात. विचार करा, आजच्या शिक्षण पद्धतीत जिथे अजूनही पाठांतराला आणि मार्कांनाच महत्त्व दिलं जातं, तिथे अशा अनुभवातून शिकण्याला किती संधी आहे. ड्यूईंचं हे कृतीतून शिक्षण आजच्या काळात फक्त एक चांगला विचार आहे की ती एक तातडीची गरज बनली आहे, यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.